प्रत्येक यशस्वी पुरुषामाग प्रत्येक स्त्रीचा हात असतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फक्त सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेसच मावशीने हात लावलाय का? मग अशा आयुष्यामध्ये पण तुमच्या भरपूर हातभार लावलाय. काकांच्या जीवनात आल्यानंतर पण हे काम तुम्ही तर केले, विड्या बांधल्यात, बेलपान वाटलेत, शेतीमध्ये केले, लोकांचे बांधावरती कृपायला वगैरे गेले. पण या गोष्टीमध्ये तुला कधी कमीपणा वाटला? आधी वयाच्या 13व्या 14व्या वर्षी तुम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं तुमच्या सावत्र आईनी. नेमका हा प्रकार काय होता? ज्यावेळेस तुमचा मोठा मुलगा जन्माला आला, तो म्हणजे डिलिव्हरीला जाता जाता रात्री 3 वाजता रस्त्यावरती जन्माला आला होता. 38 वर्षांमध्ये तुमच्या कंपनीच्या एखादा वाईट प्रसंग असं तुमच्या कंपनीत घडलाय का? नमस्कार, मी रोशन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत इंटरव्ह्यूच्या व्लॉग मध्ये स्वागत करतो. आज मी आमच्याच गावात आलोय एक संघर्षमय कहाणी घेऊन. त्या संघर्ष जर कदाचित तुम्ही जर ऐकला तर कदाचित तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ शकतं. असा जबरदस्त संघर्ष आहे. प्रत्येक संघर्षावरती मात करत आपले नारायण काका नवगिरे यांनी त्यांचं साम्राज्य उभं केलं होतं म्हणता येईल, किंवा मग केलं आहे असं म्हणता येईल. 350 वर्षापूर्वी छत्रपतींनी मराठा साम्राज्य उभं केलं. त्याचं 350 वर्षानंतर नारायण काका नवगिरे त्यांनी त्यांचं साम्राज्य उभं केले. पण ते साम्राज्य उभं करायला त्यांना जो त्रास झालाय ना, जो संघर्ष करावा लागला ना, तो संघर्ष खूप कठीण होता. वयाच्या 13-14व्या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालं. वयाच्या 17व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. पण ज्यावेळेस त्यांच्या आईचं निधन झालं त्यावेळेस त्यांच्या सावत्र आईने त्यांना घराबाहेर काढलं होतं. वयाच्या 21व्या वर्षी ते जॉबला लागलेत. वयाच्या 24व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. तब्बल हा प्रवास जर बघायला गेला ना, कंपनीत लागल्यानंतर जवळपास 38 वर्ष त्यांनी एकाच कंपनीत काम केलं. आता ते कुठेतरी रिटायर होऊन घरी त्या रिटायरमेंटचा आनंद घेतायत. मग तो आनंद असेल, तो संघर्ष असेल, आता घेत असलेल्या आनंदामाग कशा प्रकारचे प्रॉब्लेम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये फेस केले, या सगळ्या गोष्टींचे उत्तर त्यांच्याकडून आज आपण जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहेत. आज आपल्या समेत बसलेले आहेत नवगिरे परिवार, हे नारायण काका नवगिरे आणि त्यांच्या सौ म्हणजे त्यांच्या पत्नी, ही जोडी आज आपण समेत बसवली. काका नमस्कार. नमस्कार. महत्वाची गोष्ट म्हणजे मावशी लई दिवसातून तू काकाच्या जवळ बसली नसल, आज तू काकाच्या जवळ बसली. ओके, तर योगायोग म्हणता येईल. तर मुलाखत माझं काकाचं लई दिवसापासून ठरलं होतं का रोशन आपल्याला बसायचंय, बरोबर ना काका? बरोबर. लई दिवसापासून चाललं होतं, पण तो योगायोग आज आलाय. मी काकाला घेऊन बसलोय. मनसोक्त दिलखुलास तडाखेबाज अशा गप्पा मारणारे. आणि मी काकांकडून पण अशीच अपेक्षा करतो की तडाखेबाज प्रश्नांची धडाकेबाज तुम्ही असे उत्तर द्याल. ओके, एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. काकांनी प्रत्येक बिझनेस करून बघितलाय. काकांनी केळी विकलीत, काकांनी पाव विकलेत, बेलपान विकलेत, त्याच्यानंतर पत्रावळ्या बनवल्या आहेत, आणि या सगळ्या गोष्टी सायकल विकल्या आहेत. आणि मुसळगाव पासून तर सिन्नरला ते पायी शाळेत जायचे. हा जबरदस्त संघर्ष आहे ना, तो मला जास्त उत्सुकता लागली हे पण ऐकण्याची. प्रश्न विचारण्यापेक्षा ऐकण्याची जास्त उत्सुकता आहे. ते काय उत्तर देत आहेत त्याच्यावरती. सो काका, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल, थोडक्यात तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार, मी नारायण महादेव नवगिरे, मुसळगाव इथं स्थायिक आहे. मी रिंगेरमध्ये 14/6/86 जॉईन झालो. ओके. आणि आता 19 ऑक्टोबरला 23ला रिटायर झालो. म्हणजे टोटल मी 38 वर्ष तिथं काम केलं. 38 वर्ष एका कंपनीत 38 वर्ष काम केलं. ओके. मावशी, तू तुझा परिचय दे. नमस्कार, संगीता नारायण नवगिरे, राहणार मुसळगाव. ओके. काकांच्या सवयीत संगीता मावशी. आज ना आपण दिलखुलास बोलणार आहे काकांशी. काका, तुम्ही जवळपास 38 वर्षी एकाच कंपनीत काम केले. आजकालच्या पोरांना एका कंपनीत काम करायला 1 महिना जीवावर येते. तुम्हाला 38 वर्ष एका कंपनीत काम करताना कधी असं वाटलं नाही का, बाबा आता जॉब सोडायला पाहिजे, असं कधी वाटलं नाही का? वाटायचं ना. मग वाटायचं, पण काळाची गरज होती तेव्हा काम करण्याची. अच्छा. हा, कारण आपल्याकडे काही जमीन नाही, जागा नाही. आपल्याला गरज आहे त्या कामाची. बरं, आता तिथं कुणी काही बोललं असतं तर ते ऐकून घ्यायची सहनशीलता पण ठेवावं लागतं कंपनीमध्ये. म्हणजे संयम त्याला म्हणतो आपण. हा, संयम पण ठेवावं लागतं. आपल्या घरी चुकले हो, घरचे नाही आपल्याला बोलत का, तिथं आता काहीतरी चुका होणारच आहे काम करताना. थोडीफार चूक झाली म्हणजे ते आपल्याला बोलतातच. बोलण्याची ऐकून घ्यायची, सहनशीलता ठेवायची आपण. गेल्या 38 वर्षामध्ये जी सहनशीलता तुम्ही तुमच्यामध्ये तयार केली आहे, तो सहनशीलता असेल, तो संयम असेल, तो प्रेमाचा साठा असेल, याच्यावरती तुम्ही
गेल्या 38 वर्ष कंपनीमध्ये काम केले असं म्हणायला हरकत असं नाही. काहीच अडचण नाही असं म्हणाल. बरोबर की नाही? मग तुमच्यावरचे बॉस असतील, मॅनेजर असेल, साहेब असेल, सीओ असेल, व्हॉट एव्हर सगळेच असतील. प्रत्येकाने दबाव आणायचा प्रयत्न केला असेल. कधी कधी म्हटले असेल का आता तू स्वीकृत राजीनामा दे वगैरे असं पण तुम्हाला म्हटले असतील. म्हटले ना. बरोबर की नाही? बरं तुमच्या कंपनीत आता ती युनियन वगैरे असेल, हा. बरोबर आहे? युनियनचं कसं वगैरे काय असतं तुम्हाला माहिती का? थोडंफार काम वगैरे कसं करते युनियन? युनियन ही कामगाराच्या बाजूनेच बोलत असते नेहमी. हो. आणि व्यवस्थापनाच्या बाजूने काही व्यवस्थापनाचं पण ऐकून घ्यावं लागतं त्यावेळेस. बरं. नुसतं युनियनच नाही चालत नाही तिथं. कारण ते देवाणघेवाणचा प्रश्न. काम तर दाम. आपण जर काम दिलं, आपण जर त्यांच्याकडे आमच्या अग्रीमेंटचे 5,000 अग्रीमेंट पाहिजे, तर त्यांना त्यांचं जर आज 3,000 जॉब असेल ते 4,000 करून द्यावं लागत, तेव्हा ते आपल्याला 5,000 देतात. ओके. आता आपण एक गोष्ट ऐकली असेल, प्रत्येक यशस्वी पुरुषामागं प्रत्येक स्त्रीचा हात असतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फक्त सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेसच मावशीने हात लावलाय का? मग अशा आयुष्यामध्ये पण तुमच्या भरपूर हातभार लावलाय? पूर्ण आयुष्यामध्ये एक साथीदार म्हणून तीच माझ्या बरोबर राहिली. तिचं योग्य साथीदार मिळाली म्हणून माझी एवढं पुढे गेलो मी. काय मावशी काका खरं बोलतायत का? म्हणजे जशी रामाची सावली लक्ष्मण होता, तशी नारायण काकाची सावली म्हणजे संगीता मावशी असं म्हणायला हरकत नाही. काहीच अडचण नाही ना. तुला काय वाटतंय मावशी, कशी साथ दिली तू काकांना? जसं माझं लग्न झालं ना, ओके, तशी आम्ही गरीबच होतो. परिस्थिती खूप नाजूक होती. म्हणजे असं पगार पाणी सगळं कमी होतं. पण मग हातभार लावला म्हणजे इड्या बांधल्या ना. ओके. 10 वर्ष इड्या बांधल्या. त्याच्यानंतर बेल पाणी घातला. त्याच्यानंतर मी कामाला पण गेले. शेतीचं काम असा बार करत होता. आणि कृपाला पण जायचे. कोणी भाजी काढायला म्हणलं, कोणी काय कोण काय सगळंच काम करायचे. म्हणजे हा काळ जो 90चा काळ होता, हे सगळं काम करताना तुला त्यावेळेस काकांच्या जीवनात आल्यानंतर पण हे काम तू इथं केले. विड्या बांधल्यात, बेलपान वाटले, शेतीमध्ये केले, लोकांचे बांधावरती कृपायला वगैरे गेले. पण या गोष्टीमध्ये तुला कधी कमीपणा वाटला नाही? नाही, काहीच नाही वाटलं. नाही. आजकालच्या मुलींना तर कमीपणा वाटतो. त्यांना तू काय सांगशील? त्यांना सांगत होते मी करते तसं तुम्ही करा, पण ते आता करते नाही. आताच्या मुली करणारच नाही ना. ती महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही कामाची लाज ठेवा नाही लागत, महत्वाचं ते. हा, आता पण शाळेमध्ये पण ते कमवा आणि शिका असतं बघा. मुलांनी तिथंच काम करायचं, त्यातून पैसे येतील त्याच्यावरती कॉलेज करायचं, शाळा करायचं. गेलं ना, ते तुमच्या काळात होतं, तुम्ही केलं, आता आम्ही कशाला करू असं तुमच्यावरती ते दिवस होते. पण मग आजकाल ती बाप प्रॉपर्टी आल्यामुळे आपण पण काही गोष्टींना कानामागे टाकायचा प्रयत्न केला. बरं ठीक आहे, चला माझा पुढचा प्रश्न असा असेल, तुमचं जे तुम्हाला 1989 मध्ये तुमचं लग्न झालं, 1986 ला तुम्ही कंपनी जॉबला लागलात, बरोबर आहे? आणि त्याच्या आधी वयाच्या 13व्या-14व्या वर्षी तुम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं तुमच्या सावत्राईने. नेमका हा प्रकार काय होता? त्यावेळेस काय झालं, माझी आई जेव्हा वारली, मला 2 आई होत्या. 2 आई असताना माझी आई त्या बायाचं जमत नव्हतं दोघींचं. त्यामुळे माझी आई बाजूला राहायची आणि सावत्राई आणि वडील तिकडे राहायचे. माझी आई काय करायची, व्यवसाय पत्रोळ्यांचा, पत्रोळ्या बनवणं, बेल वगैरे वाटणं, त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालायचा. पण आई काही आजार आला तिला, त्या आजारामध्ये आईचं निधन झालं. आईचं निधन झाल्यानंतर मग आता मी बेवारच राहिलो, पडलो. नंतर सावत्राई वगैरे तिकडे घेऊन गेली वडील तिकडं. ओके. पण त्याच्यावर 15-1 दिवस व्यवस्थित वागणूक दिली आईने. त्याच्यानंतर मग आईने मला काही काम सांगितलं. आता बाळ वय असल्यामुळे काम होत नव्हतं माझ्याकडून. ती म्हणे आईला 2 टाइम लागत तुला, आणि इथं काम तर थोडंच करतो तू. तिने ते एक दिवस मला त्या पाठीमध्ये त्या पाणी शांगा आणायला लावल्या, त्या माझ्या फेकून मारल्या. मी तसा घराच्या बाहेर पडलो, तिकडे हॉटेलमध्ये काम करीन, तर तुझ्या घरामध्ये घुसणार नाही म्हणलो. आता तसा इथं येऊन बसलो मी. आमचं जिथं जुनं घर होतं ना तिथं. मग इथं गल्लीतले लोक गोळ्या झाले, बैरू मास्तर वगैरे असे. काय झालं, असंच झालं. मग तुला तिकडे जायचं नाही का? नाही जायचं म्हटलं. मग तू काय करशील म्हणलं. मी काय आता ते बेल वगैरे विकीन, त्याचे दाणे येतील, त्याच्यात काही खाईन काही विकीन, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चाललं. मग अशा परिस्थिती मी माझा उदरनिर्वाह मी चालू केला. त्याच्यानंतर काहीतरी शाळा शिकायला पाहिजे आपण, बरोबर. मग पायी जायचो शिन्नरला शाळेमध्ये, कारण 7वी पर्यंत शाळा होती. 8वीला शिन्नरला जायला लागलो. तो बी पायी प्रवास, इथून 7 किलोमीटर शिन्नर, परत 7 किलोमीटर पायी. कारण बरेचसे पायी जायचे, ज्यांच्याकडे सायकल होते सायकलीवर जायचे, काही वेळा कोणा सायकलीवर जायची, पायी यायची. घेतलं कोणा ठीक आहे, नाही चाललं आपल्या पायी. ते करायचं. इथे मग हप्त्यातून 2-1 वेळा तिकडे बेलवाटात जातलेलं जायचं. त्याचे दाणे आले की त्याच्यातून 25% खर्च करायचे आपला खायला, आणि 75% त्याने
विकून त्याच्या उदरनिर्वाह चालू करायचा. मागून विकून 10वीपर्यंत शाळा पूर्ण केली. बर 10वीपर्यंत शाळा पूर्ण, 10वीला नापास झालो. 10वीला नापास झालो, कळून चुकलो का आपण पुढे पास होणार नाही. वाढणार नाही. हा, आणि आपली ऐपत नाही पुढे शिकायची. मग त्यासाठी आपण काय करायचं, काहीतरी आता त्याला जोडधंदा करायला पाहिजे. मग त्या पत्रोळ्या वगैरे वगैरे लावायचो. त्याला जोडधंदा म्हणून इथं MIDC मध्ये लोक जायचे कामाला, रस्त्यांच्या MIDC चालू झाली त्यावेळेस त्यांना दिवसभर 10 रुपये मिळायचे. पण मी सकाळी जर ते पाव विकायला 6 वाजता घरातून पाय पडलो, 9 वाजेपर्यंत पाव विकून आलो तरी मला 10 मिळायचे. दिवसभर परत मोकळा राहायचो पत्रोळे वगैरे लावायला. काही दिवस ते पाव विकले, नंतर परत अजून काहीतरी याच्यात बदल करायला पाहिजे आपण. मग सकाळी पाव विकायचे, दुपारून केळं विकायचो. त्याच्यामध्ये पण मला प्रॉफिट काही मिळत चालला. आणि तेच पैसे मागे टाकीत चालले. पैसे पण राहत नसे ना. काय झालं करायचंय, आज याच्याकडून 10 रुपये घेतले का उसने, त्याच्यावर ते भांडवल उभं करायचं. परत 1-2 दिवस खाणं झालं का ते भांडवल संपून जायचं. असं चाललं त्याच्यावर काही दिवस. मग आता काहीतरी करायला पाहिजे. परत एकदा काशीनाथ, हा माऊली, काशीनाथ माऊली, तो प्लंबर होता. त्याला म्हणलं अरे मला कुठेतरी काम असेल तर पाय बाबा. मग तो म्हणे चाल मी तुला प्लंबिंगचं काम शिकवतो. त्याच्याबरोबर गेलो त्र्यंबकेश्वरला. बर, म्हणजे बोलता बोलता तुम्ही ते प्लंबिंगच्या कामावरती आले. मगाशी मी ते सांगितलं नाही, प्लंबिंगचं काम सुद्धा काकांनी केले. बरं, म्हणते नंतर सावतराईने घराच्या बाहेर काढल्यानंतर सावतराईचं निधन किती दिवसांनी झालं, किती वर्षांनी झालं? ते माझं लग्न झालं ना. मग ते त्याच्यानंतर वयाच्या 24व्या नंतर, म्हणजे भरपूर दिवसांनी. 89 नंतर तुमच्या 93ला आई वारली सावतराई. ओके, मग तुम्ही गेलोच नाही तिथपर्यंत. परत गेलेच नाही. जसा तिथून जसा बाहेर पडलो, परत त्या घरामध्ये पाय सुद्धा दिलं नाही लग्न होतो. याच्यावरून मला एक गोष्ट प्रेक्षकांना सांगावीशी वाटते काका. तुमच्यामध्ये असलेला अभिमान, तुमच्यामध्ये असलेला स्वाभिमान, तुमच्यामध्ये असलेला बाणीदारपणा आहे ना, या 38 वर्षी तुम्ही एका ठिकाणी काम केलं, या 3 गोष्टींवरती केले. स्वाभिमान असेल, अभिमान असेल, तो बाणीदारपणा असेल, जो छत्रपतींच्या काळामध्ये मावळ्यांमध्ये होता. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असं म्हणायला हरकत नाही, तुम्ही कावळेपणा कमी केलाय, मावळेपणा जास्त तुमच्यामध्ये जागृत ठेवलाय. सावतराईच्या जर परत मृत्यूच्या समयी तुम्ही परत गेले नाही, म्हणजे तुमच्यातला हा स्वाभिमानपणाच, म्हणजे चिड होती तुमची. कारण की मला जर काढून दिलंय तर मला काहीतरी यशस्वी होणं जीवनात गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग काशीनाथ माऊली त्यांच्यावरून तिकडे त्र्यंबकला गेलो कामाला. तिथं मोठं संघर्ष करायला कामाचा. ते कॉन्क्रीटचे वगैरे भिंती फोडायचे, हाताला फोड यायचे. ते काही शक्य नाही म्हणलो आपल्याला एवढं काम करणं. त्याला म्हणलं मला कुठेतरी कंपनी काम पाय बाबा, तर काही ओळखी असतील तर. त्याने तिथं नाशिकला एका मॉडर्न प्लास्टिक मध्ये काम पाहिलं मला. नाशिकला मॉडर्न प्लास्टिक मध्ये तिथं काम केलं. तिथं एक 3-1 महिने काम केलं, पण पूर्ण रात्रपाळी, दिवस पाळी नव्हती तिथं. तिथून मग कामाला नाशिकला आणि राहायला सातपूरला, तिथं पाड्याची फुले गेली. पण ते रात्रपाळी कायमस्वरूपी असल्यामुळं कुठे शक्य नाही. मुलं तर मरून जाईल. 50 वर्ष जगायचं 25 वर्षातच. तिथून मग निघून आलो घरी. घरी निघून आलो, परत आपला पावाचा व्यवसाय चालू केला. मग तिथं तिथं कंपन्या चालू झाल्या. मग रघुफेरोमध्ये कामाला गेलो. तिथं 2 वर्ष काम केलं. रघुफेरो कास्टिंग मध्ये. म्हणजे तुम्ही 1984ला रघुफेरोला कामाला लागला, वयाच्या 19व्या वर्षी. ओके. नंतर मग 2 वर्ष रघुफेरो मध्ये काम केलं, मग 21व्या वर्षी रिंगेरला. मग ती जुगाड कसं काय लागलं? कंपनी लागायचं काय नाही. सोपान आणि खंडू शिरसाट, खंडू थोरात आणि सोपान शिरसाट, सोपान शिरसाट आपले ते सोपान नामदेव अण्णा, सोपान अण्णा नामदेव. आता ते एक सांगावीसं वाटतं, स्वर्गीय झाले ते सोपान अण्णा. तेच आणि खंडू थोरात अजून आहे. ओके. हे रिंगेरला सिक्युरिटी म्हणून काम करायचे. ते रात्रबाईचं काम करायचं तिथं. मी ते शेजारी रघुफेरोमध्ये काम करायचो. पण मी काय करायचो, 4 रुपये आपल्याला जास्त मिळतील या टाइम मध्ये पार्ट टाइम काम करायचं. तिथं पार्ट टाइम म्हणजे संध्याकाळी रात्री 2-1 वाजेपर्यंत तिथं काम करायचं. मग म्हणजे तार कंपाऊंड असल्यामुळे तिकून ते बोलायचे, इकून मी पण बोलायचो. मग ते मला म्हणे अरे इकडे एवढं काम करस तो, मग तू इकडे रिंगेरला ये ना आमच्या कामाला सिक्युरिटी गार्ड म्हणून. मग रात्रपाळीचं काम तू कर, 3-4 तास तुला झोपून देऊ आम्ही. दोन्हीकडे पण कामं होती, इकडे पण काम होईल रघुफेरो मध्ये आणि रिंगेरमध्ये पण काम करता येईल तुला. मग ठरल्याप्रमाणे 9 ते 5:30 रघुफेरो ड्युटी करायचो. 5:30ला घरी यायचं, स्वयंपाक वगैरे तयार करायचा. 8 वाजता रिंगेरच्या गेटवर जाऊन झोपून घ्यायचं. ते पहाटे 4 वाजता मला उठवायचे. पहाटे 4 वाजता उठले का माझी झोप होऊन जायची पूर्ण. ते झोपून घ्यायचे. ते झोपून घेतल्यानंतर सकाळी ते 7-8 वाजेपर्यंत झोपून राहायचे. त्यामुळे बरोबर तो संघर्ष. एकंदरीत जर बघितलं ना, एवढ्या ठिकाणी काकांनी काम केलंय,
एवढे छोटे छोटे बिझनेस केले. 21व्या शतकात 2024च्या या वर्षी जर आजकालच्या तरुणांना जर काका एवढे काम करायला लावले ना, त्यांना जर दळण आणायला लावलं तर ते जीवावर येते. एवढे बिझनेस करून कंपनीत काम करून एवढं अशक्य वाटते. पण ज्यावेळेस आम्ही म्हणतो एखादी गोष्ट इम्पॉसिबल आहे, त्या इम्पॉसिबल मध्ये जर चांगलं त्या शब्दाकडे बघितलं तर तो इम्पॉसिबल शब्द सुद्धा आपल्याला सांगतो आय एम पॉसिबल. मावशी, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मी असं ऐकलंय बरं का, ती आप आहे का मला माहिती नाही, काका ज्यावेळेस कंपनी जायला लागले ते कंटिन्यू 2-3 दिवस ड्युट्या करत होते. ही गोष्ट खरी आहे का? मग त्यावेळेस तुझी भावना काय होती का आपला नवरा एवढा 2-3 दिवस सलग ड्युट्या करतोय? वाटायचं ना त्या टायमाला, लहान बाळ होतं ना त्यामध्ये जायचे ना, मला असं वाटायचं ते घरी राहावं त्यांनी, पण ते नाही म्हणा, मला ड्युटी करणं खूप गरजेचं म्हणा, जाणंच गरजेचं म्हणा. जायचे 3-3 दिवस जायचे, 3-3, 4-4 दिवस ड्युट्या करताना बी तसंच 3-3, 4-4 दिवस कंपनीत थांबायचे. मी असं पण ऐकलंय का 12व्या दिवशी ज्या वेळेस तुमचा मोठा मुलगा झाला होता, 12व्या दिवशी काका पुण्याला गेले होते. ही गोष्ट खरी आहे का? मी असं पण एक अफवा ऐकली, मग ती अफवा आहे का ते तू क्लिअर कर मला, म्हणजे प्रेक्षकांना पण कळेल. ज्यावेळेस तुमचा मोठा मुलगा जन्माला आला, तो म्हणजे डिलिव्हरीला जाता जाता रात्री 3 वाजता रस्त्यावरती जन्माला आला होता, मुसळगाव फाट्यावरती. नेमकं काय ते आपल्या प्रेक्षकांना सांग बरं. माझं दुखायला आल्यानंतर आहे ना दवाखान्यात घेऊन चालले होते ते. आता रात्रीचे आपल्या स्वतःचं वन नाही काय नाही, पाय चालले होते, पाय चाललं होतं. हा, मग पाय जाता जाता बस स्टँडवर गेलो, त्याच्यानंतर 15 मिनिटांमध्ये बस स्टँडवर म्हणजे मुसळगावच्या म्हणजे आपल्या मुसळगाव फाट्याच्या काय दवाखाने नव्हते, मग दवाखाने नाही काय नाही. मग बस स्टँडवर गेल्यानंतर 15 मिनिटं गेल्यानंतर मग आम्ही घरी आलो. हे महत्वाची गोष्ट आहे. आजकालच्या प्रत्येक ठिकाणी सिझरच बघायला भेटतं, पण मावशी त्यावेळेस नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. पण याच्यातून मला सांगायचंय असं वाटतंय की पायी दोघं गेले रात्री 3 वाजता, तिथं जन्माला आलेलं बाळ घेऊन परत रात्री एवढ्या 3-3:30 परत पायी आले. देवनदीतून आले. आपल्याकडे एक वाक्य आहे ते निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू. मी तर काकासाठी आणि मावशीसाठी एक वाक्य वापरेल, संघर्षाचा महामेरू बहुत जनांशी आधारू. जो संघर्ष ऐकून म्हणजे जी ताकद भेटते ना, ही ताकद उचलली पाहिजे तरुणांनी. कारण की एवढे काम करून आज तरी माणूस फिट दिसतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. आता जवळपास 55-60च्या वयात काका आहेत, 60च्या वयात काका आहेत. एवढे काम करून, एवढ्या ड्युट्या लगातार करून 38 वर्ष आपल्या आयुष्याचे एखाद्या कंपनीला देऊन तरी माणूस आज एकदम फिट दिसतोय. सो चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. 2024च्या या वर्षामध्ये आजकालच्या तरुणांना, प्रेमीरांना बिझनेस पेक्षा काका जॉब जास्त महत्वाचा वाटतो. पण मग तुमचा काय दृष्टिकोन आहे जॉबकडं आणि व्यवसाय असेल याच्याकडे बघण्याचा? हे बघा, जॉब पाहिजे तर मग चांगल्या पगाराचा पाहिजे, गव्हर्नमेंट पाहिजे. हा, गव्हर्नमेंट पाहिजे, चांगल्या पगाराचा पाहिजे. आताचे 15-20 हजार रुपये जरी एमआयडीसी मिळत असेल तर त्याचं बायका पोरं दवाखाना मागायच्या काळामध्ये खाऊन पिऊन त्याची लेवल एकच होती. त्याच्यापेक्षा बिझनेस पण चांगला महत्वाचा आहे. बिझनेस पण चालला पाहिजे, तो पण बिझनेस मार्केटमध्ये चांगला. बरोबर आहे ना? किरकोळ बिझनेस करून पण नाही चालत ना. महत्वाची गोष्ट म्हणजे काकांच्या बोलण्यावरून एक गोष्ट समजून येते, तुमची प्रायोरिटी व्यवसायाला जास्त आहे, बिझनेसला जास्त आहे. 38 वर्षामध्ये तुमच्या कंपनीच्या एखादा वाईट प्रसंग असं तुमच्या कंपनीत घडलाय का, जो तुम्हाला आज आपल्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतो? एकदम असा इमोशनल असेल, भावनिक असेल. वाईट प्रसंग हेच माझं आता नुकसान झालं कंपनीत. ओके. ते बिन झालं कमीत कमी 1.5 लाख रुपये झालं. बर. त्यावेळेस मला कंपनी इथून घरून फोन केला, कंपनीमध्ये. ओके. तिथे गेलो, बघितलं, मला तिथं थप्पी लागेल मोठी, आपल्या रिजेक्शनची लाल कलर लावून टाकेल त्याला, रिजेक्शन. ते पाहून दे, तुम्हाला डोळेच फाटले त्यावेळेस. म्हणलो हे काय आपल्याला ठेवणार नाही कामावर, आता उघड चित्र दिसते, लाख रुपयात नुकसान होईल. ते म्हणजे तुझ्या हाताने तू चेक कर केलं, जिथं 11 धरायची साईज तिथं 12 धरली गेली. साईजचा प्रॉब्लेम. हा, साईज पाहताना जर चुकीने 11 12 धरली गेली. ODID मध्ये म्हणजे ते थिकनेस मध्ये, त्याच्या थिकनेस मध्ये. हा, त्यावेळेस त्याने मला हे झालंच कसं काय मग सगळं सांगितलं. झालेली चूक मान्य केली मी, माझ्या नजर चुकीनं घडलं म्हणलं. त्यावेळेस त्यांनी मला 3 दिवस बिनपगारी घरी असं सस्पेंड लेटर काढलं. बर. म्हणजे तुम्हाला त्या पार्ट सारखं डायरेक्ट रिजेक्ट न करता 3 दिवस रिजेक्ट केलं, हा, असं म्हणायला हरकत नाही. 3 दिवस मला बिनपगारी
तुम्ही घरी राहा. त्यांनी लेटर दिलं असं तुमच्याकडून असं असं नुकसान झालंय, हे तुम्हाला मान्य आहे, मी मान्य केलं, मला मान्य आहे, यापुढे अशी चूक मी करणार नाही, केल्यास कंपनीची कारवाई करेल, त्यास मी पात्र राहील असं लिहून द्या. लिहून दिलं सोक्ष अक्षरात. मग त्या दिवसानंतर तर आता रिटायर्ड होईपर्यंत परत तुम्हाला सस्पेन्शन लेटर भेटलं नाही, कारण की 3-4 वॉर्निंग भेटतात असं नाही झालंच नाही. म्हणजे चुका व्हायच्या, पण ते कसं ते समजून घ्यायचे, चूक आहे, चूक होणारच काम करताना कुठली. बरोबर आहे, आपण का रोबोट नाही. हा समजून घ्यायची, पण एवढी मेजर चूक होऊन दिली नाही, मेजर चूक नाही होऊन दिली. बरोबर आहे. मावशी मी असं ऐकलंय की ज्यावेळेस आता ऑक्टोबर 2023 मध्ये काकांची रिटायरमेंट झाली, चांगला कार्यक्रम झाला, ज्यावेळेस काका गेटच्या बाहेर आले त्यावेळेस काही माणसं असतील, काकांच्या हाताखाली काम करणारे मुलं असतील, ते अक्षरशः रडत होते. मग तुला काय वाटतं काकांनी असं काय पेरलं असेल त्या पोरांमध्ये, त्या कंपनीच्या माणसांमध्ये? काकांचा स्वभाव असा होता का खूप माळ होता त्या पोरांना आहे ना, पोरं आहे ना त्यांना आहे ना सोडतेच नव्हते. हा राहताना खूप माळ आणि स्वभाव त्यांच्या. मग त्यावेळेस तू त्या पोरांची समजूत कशी घातली एक आई म्हणून? त्यांना सांगितलं आता ते का परत ड्युटीवर येऊ शकत नाही. आता एवढं संघ तुमच्या एवढ्या दिवस संघ राहिले तेच थोडे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या आईचा अंत्यविधी करून आलात किंवा मग 10वा-13वा करून आलात, तुमच्या सावत्राईने तुम्हाला काढून वगैरे दिलं, बरोबर आहे, पण मग तुम्हाला त्याच्यानंतर मदत कुणी केली? मित्रांनी केली, नातेवाईकांनी केली, भाऊबंधांनी केली, कसं काय नेमकं ते? बघा त्याच्यानंतर मला मदत केली म्हणजे इथे गल्लीतले लोक होते, नामदेव चंद्रवाळ, गौरव मास्तर, इकडे कुशाबाबा म्हणजे कृष्णा यांच्या सहवासात मी राहिलो. सहवासात राहिल्यामुळे यांच्याकडून चांगले गुण मला मिळाले. आपले नवाळे काकून तर खूप सांभाळलं मला. भाकरी मी तर कंपनी जरी गेलो कामाला, एखाद्या वेळेला मला वेळेवर नाही गेलो तर तिथपर्यंत भाकरी पोच करायची माझ्या ती. बर, कोणत्याही प्रकारचा काही संबंध नसताना. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात मग महत्व कोणाला देतात? मित्रांना जास्त देतायत की भाऊबंधांना की नातेवाईकांना? मित्रांना जास्त देणार. म्हणजे तुमच्या जीवनात मित्र असे नव्हते जो दिल तंबाखू चुना तो मित्र जाणा जुना, मित्र वनव्यासारखा, मित्र गारव्यामध्ये वनव्यासारखा, काही ते आहे ते गाणं. म्हणजे मित्रांना तुम्ही जास्त प्रायोरिटी देणार? प्रायोरिटी दिली. त्याच्यानंतर कंपनीत गेले होते डावरे मामा मित्र झाले, त्यांच्याकडून अजून काही नवीन शिकायला मिळालं मला. मी तर ऐकलं डावरे मामाने तुम्हाला एमईटी दिली ना. मग काय झालं, एक दिवस तिकडे आमचे सावत्र भाऊ डावरे मामा झाले माझ्याकडे, चाल म्हणे आपल्याला दळायला जायचंय. तेव्हा गिरण तिकडे होती. कुठं? तिकडे गिरण होती, आठवतं का तुम्हाला? मधल्या गलीमध्ये. तिकडे दळायला गेलो, त्यांना सोबत बसलो. समोर आमच्या सावत्र भावाचं भाऊ घर होतं. सावत्र भावांनी ती नवीन एमईटी आणली, आम्हाला बोलून घेतलं. त्यांनी कौतिकांना खूप सांगत होतं एमईटी बद्दल. मी एमईटी घेतली, हिचा आवरेज असे, हिची दुसरी गाडी घेतली ते 100 रुपये लागत, हिला 10 लागत्या, असं तिचं खूप वाह करून सांगितली. बरं इकडे आल्यावर चहा वगैरे पाहतात. इकडे आल्यावर डावरे मामा म्हणे याला हे दाखवायचं होतं का मी एमईटी घेतली. अरे आपण पुढे कमी म्हणे, माझा बोनस टाक, तुझा बोनस टाक. सावत्र भावाच्या दिवशी आपण लगेच दिवाळीला नवी गाडी घेऊन येऊ म्हणे एमईटी. त्यांनी त्यांचा बोनस टाकला, माझा बोनस टाकला, नवी गाडी घेऊन आलो आम्ही. इथं नवी गाडी घेऊन आलो, ती मला चालवायची पण माहित नाही. चालवायची माहित नव्हती. डावरे मामांनी कलेत्रीपर्यंत जाय, परत रिंगेरेवा इकडे आशीर्वाद पर्यंत ये, एवढे 5-6 कार्यक्रम त्यांनी थोडं मला मेंटेन करून दाखवली. म्हणजे त्यांनी चालवायला पण शिकवली, गाडी पण घेऊन दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे ती फक्त डावरे मामा म्हणतायत, पण त्यांचं महादू डावरे नाव आहे. बरोबर आहे. त्या महादू डावरे असतील म्हणजे नातेवाईक असतील, भाऊबंध असतील, त्यांच्यापेक्षा आहे ना मित्र खूप महत्वाचा आहे, या गोष्टीवरून मला कळतं. हो. प्लस एवढं झाल्यानंतर मला ज्यावेळेस लग्न करायची वेळ आली त्यावेळेस त्यांचा 75% सहभाग त्यांचा होता. कारण इकडे भावांचा आधार नाही, आईचा आधार नाही, इकडे बहिणी वगैरे तिकडं. मग मामाना सांगितलं असं असेल, मामा म्हणे चाल पोरगे पाहिला, त्यांना घेऊन गेलो, त्यांनी ऍक्सेप्ट केलं. तेच माझ्या तुमच्या बरोबर आले. परत ज्यावेळेस ते ठरवायचं तिथं पण डावरे मामा उपस्थित राहिले. त्या काळामध्ये डावरे मामांनी त्यांना म्हणजे जे बायकोचे जे मेवणे होते त्या लग्नातले ते कारभारी होते. मग त्यांना सांगितलं आमचा माणूस काय कमी नाहीये, 1100 रुपये काय ते हुंडा दिले त्यावेळेस त्यांनी मला घेऊन. बरं. झालं
म्हणजे मावशीच्या बापाने जे दिले ते मावशीला कमी पण कसं वाटतं? 2200 दिले म्हणते आणि तुम्ही 1100 म्हणताय. 2200 रुपये. बरं चला थोड्या वेळ आपण इथं भांडण ऐकूया दोघांचं आता 1122 वरून. लय महत्वाची गोष्ट आहे बरं का. आणि काकांच्या मामाची पोरच आहे, वडील आहे ना खूप गरीब चुलत होते. मामाची. त्यांना ऐपत पण नव्हती हुंडा द्यायची. बरं. माझा मोठा बहिण प्रेसला होता, त्यांनी ते 2200 रुपये दिले त्यावेळेस. लग्नच करायचं नाही म्हणून मोठा बहिण हुंडा द्यायला बा असं. वडील अच्छा. खूप गरीब होते. पण मग मावशीला बघायची आधी तुम्ही कुठेतरी एका आश्रमात गेलते पोर पाहिले. ही गोष्ट खरी का अफवा आहे? हो नाही खरं आहे. काय झालं त्या पिरियड मध्ये? बरं ना मावशी. हो लग्न व्हायच्या आधी 1 वर्ष सांगायला काय अडचण नाही ना. इथं बसवे डॉक्टर होते. इथं म्हणजे आता नवशंकरचं घर आहे ना, म्हणजे नवला काकूचं जुनं घर, तिथं बसवे डॉक्टर होते. मी काय करायचो, काम नसतं राहत तिथं, ड्युटीवरून आलं की त्याच्या वेळी जाऊन बसायचं. मग ते मला सांगायचे, नारायण चहा घेऊन ये. मग त्यांना 1 कप मला 1 कप चहा प्यायला. लग्न का करत नाही? हो म्हणलो डॉक्टर साहेब मला कोण बायको देणार आहे? माझ्याकडे फक्त 1 घर, आई पाहत नाही, भाऊ पाहती नाही, कुठला आजारच नाही तर काय. अरे अनाथ आश्रमात मुली मिळते म्हणे. बरं अनाथ आश्रमात मुली मिळतात म्हणलं, मग चला दाखव कुठे येत्या. 1 दिवस आता झोपेतून उठलो, दुपारी नाईट शिफ्ट होती, सुट्टी होती अशी. गेलो काय रे आज घरी? म्हणलं डॉक्टर सुट्टी. अरे मग आपण गेलो असतो ना तिकडे. म्हणलं मग चला ना आता. मग त्यांच्या बरोबर नाशिकला गेलो अनाथ आश्रमामध्ये. अनाथ आश्रमामध्ये गेलो, तिथे गेलो तेव्हा कुठला सांगेल त्यांनी मला अशा साहेबांना भेटायचे. त्यांनी मध्ये प्रवेश दिला. गेलो तिथे भेटलो, खरोखर मुली आहे त्यांनी याची मला आत्मपरीक्षण करायचं होतं. तिथं 25 म्हणजे तुम्ही तिथं गेले आश्रमाच्या बाहेर, फक्त तुमची नजर कुठं मुली दिसतात तिकडे. मला वाटलं बरं का काका ते फक्त कलियुगातच आहे 2024 मध्ये, तसं काही नाही. 1989 88 आसपास त्या गोष्टी होत्या. आणि त्याच्या पुढची गोष्ट मी सांगतो. पण काकांनी ती काही गोष्ट तिला पास केली नाही. काकांना कॉन्फिडन्स होता का त्यांचा मामा त्यांची पोर देणार आहे, आणि काकांनी चुलत मामाची पोर करून आणली. अशी ही लव्ह स्टोरी होती. बरं आता लव्ह स्टोरीकडून मी परत प्रश्नाकडे येतो. महत्वाची गोष्ट आहे, यशस्वी मुलगा किंवा यशस्वी माणूस किंवा यशस्वी व्यक्ती, ह्या गोष्टीची व्याख्या तुम्ही एका लाईन मध्ये कशी कराल? यशस्वी व्हायला महत्वाचं बचतीचं महत्व जास्त द्यावं लागतं. बर. बचतीला जर महत्व दिलं तर आज आपण त्या उदरपट्टीकडे राहिलो. मला म्हणायचं काय, आपण जर तिथं 10 रुपये खर्च करायचे ना, तिथं 10 रुपये जर येत असेल तर खर्च करा तुम्ही 10 रुपये. बरोबर. त्याच्यातून 4 रुपये तरी वाचले पाहिजे आपले. असं माझं ध्येय राहायचं. त्यामुळे मी बचतीवर जास्त लक्ष देत गेलो. बर. माझा एक प्रश्न तुम्हाला असा असेल, मी एका पिक्चर मध्ये एक डायलॉग ऐकला होता, मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, जायदाद आहे, सब कुछ आहे. तर आपके पास वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत काय आहे? आता काय कमावलं तुम्ही पैसा सोडून? मग वय आतापर्यंत काय कमावलं पैसा सोडून? पैसा सोडून बा मी तिकडे एक दुकान खरेदी केलं. हे घर इथं माझं जागाचं होतं, तिथं स्लॅबचं बांधलं. तिकडे पण स्लॅबचं, तिथं 2 गुंठ्यामध्ये बांधलं. 2 मुलांचे लग्न केले. त्यांचा सुनाला पण नोकरीला लावून दिलं. बरं. दोन्ही मुलं डेव्हलप करून ठेवले. म्हणजे मला काही काळजी करायची गरज पडली नाही ना. आता एमएटी पासून तर 4 व्हीलर पर्यंत आले. असं म्हणायला अडचण नाही. आपण आता समाप्तीकडे येऊयात. भरपूर केव्हाच आपण बोलतोय. आजकालच्या तरुण पिढीला, आजकालच्या प्रेम करणाऱ्या प्रेमवीरांना तुम्ही काय संदेश द्याल? आजकालच्या पिढीला मला हा संदेश द्यायचा आहे, तुम्ही शिकून मोठे व्हा. शिकून मोठे व्हा. चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. गुड. अजून? आणि शिकून पुस्तक ज्ञान घेऊन जे मोठे होतील ना, तेच आज जीवनात सक्सेसफुल आहे. म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तुम्हाला असं म्हणायला काही अडचण नाही. बरोबर आहे. आणि वाघिणीचं दूध कुणी असं कुत्रा मांजर नाही पिऊ शकतो. वाघच पितो ना तो. वाघिणीचं दूध हे वाघच पिऊ शकतो, वाघाचे बछडेच पिऊ शकतात. ही महत्वाची गोष्ट आहे. काकांनी एक भारी संदेश दिला. तुमच्या ध्येयावरती फोकस करा, तुमच्या गोलवरती फोकस करा. बाहेरच्या बाह्य गोष्टींकडे जास्त न बघता तुमच्या पुस्तकांशी जास्त खेळा. मोबाईलवरती जास्त खेळण्यापेक्षा पुस्तकांशी जास्त खेळा. आणि जे लोक पुस्तकांशी जास्त खेळले जातात पुढे ते आयुष्यात मोठे पण होतात आणि आयुष्य त्यांच्याशी बरोबर खेळत नाही. मावशी मी तुझ्याकडे येतो. असं समज तू तुझ्या नातवंडांना दाबते, आज पण तू तुझ्याच पोरांना दाबते की संस्कारक्षम पोरांना संस्कार कसे लावशील, किंवा मग तू त्यांना काय संदेश देशील? मला असं वाटतं का मुलांनी ना हे मोबाईल आहे ना कमी पाहावा. वा. आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावा, चांगलं पुस्तक घ्यावा, वाचित बसावा आणि चांगलं मोठं व्हावा. त्यांना तेच सांगायचं फक्त मला.
समजा एखादा मी लेटेस्ट अनाथ आश्रमामधून एखादा मुलगा आणलाय, तो तुझ्या हाती दिलाय, मी सांगितलंय तो खूप येडा आहे, लय येड्यावानी करतोय, तो कोणाचं ऐकत नाही, 10 दिवसासाठी मी तुझ्या हातात देणार त्याला, तू 10 दिवसामध्ये त्याला काय संस्कार लावशील? जिजामाताने ना जसं शिवाजी महाराजांना जसं घडवलं तशी मी त्या मुलाला घडवीन. वा, कसं असतं माहिती का, संस्कार खूप महत्वाचे असतात. ते पावला पावली अशी काही दुकानामध्ये 2 किलो वरती भेटत नाही. मी आता समजा गेलो धनुभाऊकडे, काका की 2 किलो संस्कार दे रे, तो तोंडात बोट घालील. संस्कार आजकाल दुकानामध्ये कसं काही विकायला भेटते, बरोबर की नाही? मग संस्कार ही लावायची गोष्ट असते, ते विकत घेण्याची किंवा मग कुठेतरी दुकानामध्ये विकत भेटण्याची गोष्ट नसते. लय महत्वाची गोष्ट आहे. आईच खरं, आई वडीलच खरं मुलांना संस्कार लावते, भाऊ असं कर, भाऊ तसं कर, असं महत्वाची गोष्ट आहे. जर एखादा मुलगा जर एखादी पेन्सिल जर चोरून आणत असेल तर त्या दिवशी त्याच्या संध्याकाळी कानमागा लावली पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि त्याला सांगितलं पाहिजे चोरी करणं हा तुझा धर्म नाहीये, नाही तर कालांतराने तो मोठी चोरी करतो. आणि त्याला ज्या वेळेस जेलमध्ये टाकलं जातं, आई ज्या वेळेस भेटायला जाते त्यावेळेस तो आईची पहिली जीभ कापतो आणि विचारतो, आई मला त्यावेळेस तू का सांगितलं नाही चोरी करणं ही नाही. गुन्हा पण आहे. मग आईनं विचारलंच पाहिजे ना मुलाला, का हे तू कुठून आणलं, काय केलं. ही महत्वाची गोष्ट आहे. कधी बी मुलगा जर शाळेतून जरी आला, दप्तर जरी नजर उचकलं, आपल्या त्याची एखादी वस्तू एक्स्ट्रा दिसली तर आपण विचारतो ही कुठून आणली, तो काय केलं, ही वस्तू ज्याची आहे त्याची देऊन टाक, परत ही वस्तू आणायची आपल्या घरामध्ये नाही. असं छानसा संदेश दोघांनी दिलाय. काका गेल्या 30 मिनिटापासून आपण चांगल्या गप्पा मारल्यात, एकदम तडाखेबाज प्रश्नांची धडाकेबाज. तुम्ही असे जसं दिवाळीमध्ये फटाके उडवतात ना, तशी उत्तर सडेतोड उत्तर दिलेले, कोणत्याही प्रकारचं असं फंबल न मारता वगैरे म्हणता येईल त्याला, जबरदस्त उत्तर दिलेत. तुम्ही केलेला तो छोटे छोटे बिझनेस असतील, ते तुम्ही केळी विकले असतील, तुम्ही पाव विकले असतील, तुम्ही एखाद्या 2-3 कंपन्यांमध्ये छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये काम केलं असेल, पत्रावळ्या बनवल्या असतील, मावशीने विड्या बनवल्या असतील, शेतीमध्ये काम केलं असेल, गवंड्याच्या हाताखाली काम केलं असेल, हा जेवढा संघर्षमय जेवढा तुमचं जीवन होतं ना, ते ऐकून कुठं अंगाला असं शहारे आल्यासारखं वाटतं. कारण की आजकाल त्या तरुणांना गरज आहे. 60 वर्ष वय झालं पण सुखी जीवन जगतो, काही टेन्शन नाही पाठी. हा, मग हे 60 वर्ष मध्ये जे नाही 38 ना, जसे आम्ही दिवस काढले तसे मुलं दिवस नाही तो काढत. नाहीये. आता जे संघर्ष केला त्याचं बेनिफिट काय मिळेल? बेनिफिट म्हणजे तुम्ही गेल्या 40 वर्षापूर्वी जे इन्व्हेस्टमेंटचं झाड लागलं होतं त्याला आताशी फळं लागली आहेत. हा, पण ते तेव्हा- फळं घ्यायला तुम्हाला 40 वर्ष वाट बघावं लागली. आणि ते 40 वर्ष आजकाल तरुण नाही वाट बघू शकत. त्याला इन्स्टंट पाहिजे, ऑनलाईन सारखं पाहिजे. एटीएम कार्ड टाकलं तर पैसा बाहेर आला पाहिजे, मेसेज केला तर मेसेज अमेरिकेत पोहोचला पाहिजे. इन्स्टंट युग आले, बरोबर आहे. या इन्स्टंट युगामध्ये तुम्ही 38 वर्ष एखाद्या कंपनीत काम केलंय, ही एकदम वाखरण्याजोगी गोष्ट आहे, बरोबर आहे. शेतीला ज्या वेळेस आपण एखादी गहू पेरतोय ते 4 महिने वाट पाहावे लागतात. जशी तुम्ही वाट पाहावी लागते ते गहू येण्याची, तसे तुम्ही 40 वर्ष ते इन्व्हेस्टमेंटची वाट पाहिली. आणि आज कुठेतरी 10 जणांचं कुटुंब तुमचं आहे, 2 मुलं आहेत, 2 सुना, 4 नातवंड आहेत, आणि तुम्ही 2 जण, असं 10 जणांचं सुखी कुटुंब आहे. आपण त्याला, मी माझ्या भाषेमध्ये संस्कृत मध्ये एक वाक्य आहे, वसुदैव कुटुंबकम त्याला आपण म्हणतो. ओके, एकदम असं जबरदस्त कुटुंब आहे. आणि असंच कुटुंब तुमचं आयुष्यभर असंच राहो. आणि देवाने जेवढे काही संकट येतील तुम्ही पेलण्याची ताकद तुम्हाला देव. चांगला संघर्ष तुम्ही आमच्या चॅनलवरती मांडला. आणि गेल्या दोघं पण नवरा बायको गेल्या अर्धा तासापासून माझ्याशी गप्पा मारतायत, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो. कारण की ते गरजेचे होतं. एखाद्या ठिकाणी वेळ देणं ती खूप महत्वाची असते. सो चला, आजच्या व्लॉगला इथंच एंड करूयात. भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत व्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.